मराठा आरक्षण रद्द झाल्यानं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली। गायकवाड अहवालाचं मराठी भाषांतर न केल्यानं कोर्टाचा असा समज झाला की गायकवाड कमिशननं केवळ मराठ्यांचीच बाजू ऐकून घेतली। हा एकतर्फी अहवाल असल्याचा समज कोर्टाचा झाला आणि त्यामुळे न्यायालयानं हा निर्णय दिला, असं फडणवीस यांचं म्हणणं आहे। मराठी भाषांतर न करण्याचा निर्णय राज्य सरकारनं जाणून बुजून घेतल्याची टीका सुद्धा फडणवीस यांनी केली। कोर्ट असं म्हणालं की तुम्ही कमिशनचा रिपोर्ट तर दिलाय, पण त्याचे 1500 पानाचे एनेक्स्चर्स कुठे आहेत? 1600 पानाचे। तर हे 1600 पानाचे एनेक्स्चर्स ज्याच्यामध्ये प्रत्येकाला सुनावणी दिली होती आणि त्याचा निर्णय दिला होता, ते इंग्रजीत आपण ट्रान्सलेटच केले नव्हते। आणि सरकारने मला तिथल्या सरकारी वकिलांनी सांगितलं, जाणीवपूर्वक हा निर्णय दिला की हे ट्रान्सलेट करायचे नाहीये आणि त्यामुळे ते रेकॉर्डवरच नव्हते। आणि म्हणून कोर्टाचा असा ग्रह देखील झाला की जणू काही गायकवाड कमिशनने फक्त मराठ्यांना ऐकून घेतलं, इतरांना ऐकून घेतलं नाही, विरोधातल्या लोकांना ऐकून घेतलं नाही आणि एकतर्फी रिपोर्ट तयार केला। गायकवाड कमिशनवर ही अवस्था आली नसती, पण तेव्हाच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनं हे रिपोर्ट्स फेटाळले नाही। एक प्रकारे मराठा समाज मागासनं हे ऍक्सेप्ट करून टाकलाय, हे रिपोर्ट ऍक्सेप्ट करून, किंवा ते न फेटाळल्यामुळे ते डीम टू बी ऍक्सेप्टेड आहे। आणि म्हणून त्याचाच आधार घेत सर्वोच्च न्यायालयाने गायकवाड कमिशनच्या रिपोर्टला एक प्रकारे नाकारलेलं आहे। आता मग दुसऱ्या प्रश्नावर आपण येऊ, 102 व्या घटना दुरुस्तीच्या संदर्भात। या संदर्भात एका मुद्द्यावर 5ही जणांचं एकमत आहे। तो मुद्दा काय आहे? तर तो मुद्दा असा आहे की बॅकवर्ड एखादी जात घोषित झाल्यानंतर, मागास घोषित झाल्यानंतर कायदा तयार करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर तो 5ही जणांनी मान्य केलाय की तो राज्यालाच आहे। सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आत्ताच्या परिस्थितीमध्ये या जजमेंटने मागास मराठा समाजाला ठरवण्याकरता आपण जे निकष दिले होते, ते निकष या 6 रिपोर्टमुळे, हे जे काँग्रेसच्या काळातले 6 रिपोर्ट होते, या 6 रिपोर्टमुळे नाकारलेले आहेत। त्यामुळे आता नवीन कारण शोधल्याशिवाय राज्य सरकार काय आणि केंद्र सरकार काय, हे दोघेही आताच्या परिस्थितीमध्ये मराठा समाजाला मागास घोषित करू शकत नाही आणि म्हणून ती प्रोसेस राज्य सरकारला कंप्लीट करावी लागेल। मग दुसरा प्रश्न हा देखील राहतो की 50% वरचं काय? तर त्याही संदर्भात पुन्हा एकदा आपल्याला हे जजमेंट जे आहे ते रिव्हिजिट करावं लागेल आणि राज्य सरकारला या जजमेंटच्या आधारावर जे मुद्दे या जजमेंटनी 50% वर देण्याकरता हे मुद्दे पाहिजेत, ते मुद्दे जस्टिफाय करावे लागतील आणि तेव्हा ते आरक्षण त्या ठिकाणी देता येईल।